नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना. रामकृष्ण हरी. तर आज होता पेमेंटचा दिवस. मग आपण सकाळी सकाळी केला होता हिशोब. गॅदरिंग मध्ये सहभाग दोन्ही मोठ्या पोरांचा होता, पण लहान पोरगा डान्सची प्रॅक्टिस करीत होतं बरं का. मग त्यांनी काय टीव्हीवर गाणे लावून चालू होती प्रॅक्टिस समोर दादाची. आणि आजकालची फॅशन तर वेगळीच झालेली नाही का. शाळेची गाडी आली म्हणजे जसं पोरांना आपण युद्धावर पाठवलं एवढी त्यांची तयारी राहते. आणि एक आपला काळ होता नाही फार, सायकलीच्या चैनीत पॅन्ट गुतून फाटून मग आपण शाळेत हजर व्हायचो. मग त्याच्यानंतर काय आपल्याला मंदिरात जायचं. आज काय गुलाबाला फुलं नव्हती, त्याच्यामुळे मॅडम म्हणे आज का निराचे फुलं घेऊन जा दर्शनाला. मग काय मंदिरात गेलो, दर्शन करून आलो तिथं. त्याच्यानंतर आलो प्लांटवर आल्यावर बाया शेड अचानक आला. पुन्हा आणले ते टाळाचे घाटे भाजून आपल्यासाठी नाही का. मग मला वाटलं काहीतरी भाऊचं काम नक्कीच असणार. तेवढ्यात भाऊ म्हणजे दादा आपले नाही हेडफोन तुटले म्हणजे सांगत भाऊ एवढे द्या ना क्लिअर करून. भाऊचे हेडफोन रिपेअर करून दिले. त्याच्यानंतर स्कूटीचा थोडा प्रॉब्लेम झालेला होता. मग काय ते सॉल्व्ह करायच्या मागे लागलो. मग काय त्याच्यानंतर आपल्याला जायचं होतं श्रामपूरला. मग आता तुम्ही म्हणता श्रामपूरला काय तर सुयशवाल्याकडून आपण आणली ती एसएचची गाळणी बरं का. काय तिथून आल्या अमोल भाऊचा बर्थडे होता. मग तो साजरा करायचा विषय झाला विजू भाऊच्या दुकानात नाही का. आणि अमोल भाऊचा बर्थडे म्हणल्यावर तिथं काय सगळीच येडी एकत्र आली ते असं म्हणायला काय हरकत नाही. मग भाऊला काय शाल नवीन नव्हती आणली, श्राम भाऊची दिलती. मग ते शालीहून थोडेसे यांचे वादविवाद पेटले नाही का. मग वादविवाद पेटल्यावर यांच्या अंगात ना थोडा येड्यापणा जास्तच वाढला होता. मोकार धिंगाणा घातला तिथं. आता सगळेच माळकरी असल्यामुळे केक काय कोणाला खायचा नव्हता बरं का. मग यांनी असा उपयोग केला ना की बस विषयच नाही ठेवला त्या केक. मग त्याच्यानंतर आपण आलो होतो घरी आणि घरून घेतलं तर पोरांना त्यांच्या शाळेत होती गॅदरिंग. ते दिवसभर वाट पाहतच होते या पप्पा येते आपल्याला घ्यायला. मग त्याच्यानंतर आलो होतो गॅदरिंगला शाळेत आम्ही. आणि मग आल्याच्या नंतर त्यांची गडबड चालली, पण इथून पाहत होतो अजून कुठंच काही नव्हतं. मग आल्याच्या नंतर थोडंसं अर्धा एक तास झाल्याच्या नंतर गॅदरिंग आली रंगात नाही का. एक नंबर नियोजन होतं दुशिंग सरांचं. आणि तिथं शिक्षक करून एक नंबर आहे बरं का. त्यांचं परफेक्ट नियोजन पाहून थोडंसं मला पण आश्चर्यचकितच वाटलं नाही का एवढं नियोजन परफेक्ट. आणि लहान आल्या पोरांना शिकवणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही बरं का. डान्स एकदम परफेक्ट स्टेप बाय स्टेप चालू होता त्यांचा. गर्दी पण मोकार झालेली, ती पालक लोक पण आनंद घेत होते या कार्यक्रमाचा. दुशिंग सरांचं मात्र लक्ष सगळीकडे होतं बरं. मग शाळेतर्फे आपला तिथं एक छोटासा सत्कार पण करण्यात आला होता. तर धन्यवाद खरंच शाळेच्या मनापासून. आणि एक नंबर कार्यक्रमाचं जे काही नियोजन लावलं ना, तर पालकांनी एकदम प्रोत्साहन दिलं त्या कार्यक्रमाला नाही का. कोणी 100 दे, कोणी 500 दे, कोणी 1000 दे. एक नंबर मनोबल वाढवलं लहान मुलांचं. खरंच याचा पण मला एक समाधान वाटलं नाही का. त्याच्यातच युवराज भाऊची हळद होती. मग तिथं भेट देऊन येणं गरजेचं होतं आपल्याला. मग तिथे भेट देऊन निघालो परत आम्ही शाळेत जायला. मग रोहन सरला भूक लागली तेवढ्यात मग सचिन भाऊच्या गाडीवर थांबला आम्ही वडापाव खायला नाही का. एक नंबर क्वालिटी ते नियोजन एक नंबर आहे भाऊचं. मग काय वडापाव खाल्ल्यावर आपण परत आलो होतो शाळेत. आणि त्याच्यात नेमकं लक असा की आमच्या चिवताईचा परफॉर्मन्स चालू होता. आता गॅदरिंगची रील तर तशी 1-2 दिवसात दिसेलच तुम्हाला, पण एक नंबर डान्स केला पोरांनी खरंच बरं का. आणि खरंच शिकवणारे पण कामालाच म्हणायचे. आमचा टाबर पण चिवताईचा कार्यक्रम मनापासून पाहत होतो बरं का. तर कसा वाटला आजचा ब्लॉग रामकृष्ण हरी नक्की कमेंट मध्ये कळवा.